नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एसडी एग्जाममध्ये खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रो, आज आपण न्यायालय भरती 2023 भरती संदर्भात सर्वात महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती अपडेट देणार आहोत। सेकंडरी रिस्पॉन्स शीट संदर्भात महत्त्वाची माहिती आपल्या हाती लागली आहे। त्या संदर्भात महत्त्वाची माहिती असल्यामुळे विद्यार्थी मित्रो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि आपण पोलीस भरती तसंच जिल्हा परिषद भरती तसंच विद्यार्थी मित्रो राज्यात होणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीची माहिती अपडेट देत असतो। जिल्हा परिषद भरतीचे आरोग्य सेवक, ग्रामसेवक व इतर राहिलेल्या पदाच्या परीक्षा कधी होणार त्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट। त्यानंतर पोलीस भरती अपडेट, त्यानंतर विद्यार्थी मित्रो सर्व तलाठी भरती आणि आदिवासी विकास भरती, तर सर्व भरतीचे अपडेट आणि माहिती देत असल्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। चॅनलवर नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र तुम्ही बघू शकता, ही महत्त्वाची न्यूज आहेत। महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी मित्र आपण जी जिल्हा न्यायालय भरती होत आहे त्या संदर्भात रिस्पॉन्स शीट सेकंड कधी येणार त्या संदर्भात महत्त्वाची माहिती देतो। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। राज्यातील विविध जिल्हा न्यायालयाच्या हस्तपत्र लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई किंवा हमाल या पदाच्या भरतीसाठीची जाहिरात 2023 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती। या जिल्हा न्यायालय भरतीद्वारे संपूर्ण महाराष्ट्रामधील एकूण 5793 रिक्त पदाची भरती करण्यात येणार आहे। या पद भरतीकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 होती। तसेच ही परीक्षा 5 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2024 दरम्यान महाराष्ट्रामध्ये विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात आली होती। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परीक्षा प्रक्रिया 5 दिवसापूर्वीच पूर्ण करण्यात आली आहे। तरी तब्बल 5793 पदाकरिता होणारी भरती असल्याने मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज दाखल केले दिसून येत। त्यामुळे आता परीक्षा झाल्यावर उमेदवारांना आता उत्सुकता लागली आहे, ती म्हणजे सेकंड रिस्पॉन्स शीटची। तरी सूत्रांकडून मिळालेली माहिती वरून आज किंवा उद्या विद्यार्थी मित्रोपर्यंत जिल्हा न्यायालय लिपिक रिस्पॉन्स शीट उपलब्ध होणार असून उमेदवारांना त्यांनी दिलेले उत्तर आणि प्रत्यक्षात योग्य येणारे उत्तर याचा पडताळा करता येणार आहे। त्यामुळे उमेदवारांमध्ये असणारा संभ्रम आणि शंका नक्कीच दूर होऊन लवकरच विद्यार्थी मित्र सेकंड रिस्पॉन्स शीट उपलब्ध होणार आहे। विद्यार्थी मित्र साधारणतः तरी उद्या किंवा परवा दिवशी म्हणजे 2 ते 4 दिवसामध्ये विद्यार्थी मित्र सेकंड रिस्पॉन्स शीट 100% येईल आणि नॉर्मलायझेशनसुद्धा होणं आहे। विद्यार्थी मित्र नॉर्मलायझेशन होईल, त्यानंतर तुमचे मार्काची सर्व लिस्ट लागून तुमचं मेरिट लागणार आहे। विद्यार्थी मित्र न्यायालयामध्ये आता ही भरती प्रक्रिया जी होत आहे ही 5000 सर्वात मोठ्या पदाची असून न्यायालयाने परत पुन्हा शिपाईची सुद्धा जाहिरात सोडली आहेत। तर विद्यार्थी मित्र त्यालासुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर सांगायचं दुसरी गोष्ट विशेष म्हणजे न्यायालय अजून 2-3 हजार रिक्त पदे भरणार असून विद्यार्थी मित्र या संदर्भात सुद्धा आपण महत्त्वाची माहिती अपडेट विद्यार्थ्यांना देऊ। आपण विद्यार्थी मित्र पोलीस भरती तसंच जिल्हा परिषद भरती आणि राहिलेले जे इतर पद आहेत त्याचीसुद्धा सर्व अपडेट आणि माहिती देत असतो। त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला तुम्ही खूप खूप आभारी आहेत। चॅनलला परत पुन्हा सांगतो सबस्क्राईब करून घ्या। आपण न्यायालय भरती संदर्भात जी पण महत्त्वाची माहिती त्यावर फास्टमध्ये व्हिडिओ बनवू, सर्व माहिती अपडेट तुम्हाला वेळोवेळी देऊ।